श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. काही ग्रहांचे महत्त्वाचे बदल तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि भाग्याला नवीन दिशा देऊ शकतात. रखडलेली कामे वेगाने पुढे जाऊ शकतात, नवीन संधी मिळू शकतात आणि मेहनतीची फळही दिसू लागेल. पण या महिन्यात काही अशा चुका आहेत ज्या टाळल्या नाही तर चांगल्या संधीही हातातून निसटू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट 2026मध्ये मेष राशीसाठी ग्रहांची स्थिती काय सांगते. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मेष राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट 2026 या महिन्याचे सविस्तर राशी भविष्य जाणून घेणार आहोत. हा महिना अनेक महत्त्वाच्या ग्रह बदलामुळे विशेष ठरू शकतो. योग्य नियोजन, मेहनत आणि संयम ठेवला तर अनेक क्षेत्रात सकारात्मक प्रगती अनुभवता येऊ शकते. ऑगस्ट महिना मेष राशीसाठी नवीन संधी, नवीन जबाबदाऱ्या आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी घेऊन येऊ शकतो. गेल्या काही महिन्यात जे प्रयत्न सुरू होते त्याची फळे आता हळूहळू दिसू लागण्याची शक्यता आहे. हा महिना फक्त नशिबाची नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा आहे. तुमचा आत्मविश्वास, धैर्य तुमचे सर्वात मोठे बळ ठरणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धापासून काही 9 ऑगस्ट नंतर सकारात्मक बदल. महिन्याच्या मध्यपूर्वेपासून काही सकारात्मक बदल जाणवू शकतात. घर, कुटुंब, मानसिक समाधान, स्त्रियांशी संबंधित विषयामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण अधिक आनंदी होऊ शकते. घराचे नूतनीकरण, नवीन वाहन, मालमत्तेशी संबंधित चर्चा किंवा कुटुंबातील शुभकार्याची तयारी यांसारखे विषय पुढे येऊ शकतात. ज्या व्यक्ती स्वतःचे घर किंवा मालमत्ता घेण्याचा विचार करत आहेत त्यांनी संयम आणि योग्य माहिती घेऊन पुढे जाणे हितावह ठरेल. महिन्याच्या उत्तरार्धात करिअर आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर अधिक विश्वास दाखवू शकतात. नवीन जबाबदारी, महत्त्वाचे प्रोजेक्ट किंवा पदोन्नतीची संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा विस्ताराच्या संधी मिळू शकतात. या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाग्रता. एका वेळी अनेक कामे करण्यापेक्षा एकाच उद्दिष्टावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. अर्धवट प्रयत्नापेक्षा सातत्यपूर्ण मेहनत अधिक परिणामकारक ठरेल. तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर अनेक अडथळे सहज पार करता येतील. मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने धाडसी आणि उत्साही असतात, मात्र या महिन्यात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. उत्साह चांगला असला तरी घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. प्रत्येक संधीचा शांतपणे विचार करा आणि मगच पुढचे पाऊल उचला. या महिन्यात स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भूतकाळातील अपयश विसरून नवीन सुरुवात करा. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे हा विचार मनात ठेवा. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि सतत शिकण्याची तयारी ठेवा. आता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब, संबंध, आरोग्य आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. आता आपण जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब, प्रेमसंबंध, आरोग्य आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ अधिकारी घेऊ शकतात. ज्या व्यक्ती पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा नोकरी बदलाचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना सकारात्मक ठरू शकतो. जर तुम्ही सरकारी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर सातत्यपूर्ण अभ्यासाचे चांगले परिणाम दिसू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. मार्केटिंग, विक्री, ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल सेवा आणि स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. मात्र कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी पूर्ण माहिती घ्या. भावनेपेक्षा नियोजनाला अधिक महत्त्व द्या. या महिन्यात उत्पन्न वाढवण्याची शक्यता असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घर, कुटुंब किंवा मालमत्तेशी संबंधित काही खर्च वाढू शकतात. बचत करण्याची सवय कायम ठेवा. अनावश्यक खरेदी टाळा आणि आर्थिक नियोजन करूनच मोठे निर्णय घ्या. घरातील वातावरण सकारात्मक राहू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. जर काही मतभेद असतील तर संवादातून ते दूर करण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधामध्ये विश्वास आणि संयम ठेवणे गरजेचे आहे. या महिन्यात विशेषतः पोटाशी संबंधित तक्रारी, पचनाचे प्रश्न किंवा चुकीच्या आहारामुळे होणारा त्रास दुर्लक्षित करू नका. वेळेवर जेवण, पुरेसे पाणी आणि नियमित व्यायाम यावर भर द्या. झोपेची वेळ निश्चित ठेवा. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायामाचा उपयोग करू शकता. ऑगस्ट महिन्यात प्रवासाचे योग येऊ शकतात. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार यांची विशेष काळजी घ्या. घाईघाईत निर्णय घेणे किंवा निष्काळजीपणा टाळा.
योग्य नियोजन केल्यास प्रवास सुखकर होऊ शकतो. या महिन्यात खालील गोष्टी लक्षात ठेवा. वादविवाद टाळा. लहानशा गोष्टी मोठ्या होऊ देऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाचे कारण ठरू शकतात. महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करा. करार, व्यवहार किंवा आर्थिक निर्णय पूर्ण वाचून घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पचन आणि आहाराची काळजी घ्या. प्रवासात सतर्क राहा. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा आणि घाई टाळा. आता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात कोणते उपाय करावेत, कोणत्या सवयी अंगीकाराव्यात आणि हा महिना अधिक यशस्वी कसा बनवता येईल. हनुमान उपासनेचे महत्त्व. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे धैर्य, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय क्षमता वाढवण्यासाठी श्री हनुमंताची उपासना लाभदायक मानली जाते. दर मंगळवारी किंवा शनिवारी श्रद्धेने हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. त्यानंतर मनापासून प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील अडथळे दूर व्हावेत आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी लाभावी. शक्य असल्यास नियमित हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण यांचे पठण करा. ऑगस्ट महिन्यात ज्ञान, योग्य मार्गदर्शन आणि भाग्याची साथ मिळवण्यासाठी गुरुमंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. दररोज सकाळी किंवा गुरुवारी श्रद्धेने हा मंत्र म्हणा. ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः. मंत्र जपत असताना मन शांत ठेवा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रार्थना करा. या महिन्यात संबंध आणि आर्थिक संतुलन टिकवण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू शकता. उदाहरणार्थ तांदूळ, साखर, दूध किंवा पांढरे वस्त्र गरजूंना दान करणे हा एक चांगला सेवाभावाचा मार्ग ठरू शकतो. दान नेहमी निस्वार्थ भावनेने करा. ऑगस्ट महिन्यात अनेक चांगल्या संधी मिळू शकतात, पण प्रत्येक संधी लगेच स्वीकारण्यापेक्षा तिचा नीट विचार करा. महत्त्वाचे करार, आर्थिक व्यवहार किंवा नवीन भागीदारी करताना सर्व अटी समजून घ्या. घाईपेक्षा योग्य नियोजन अधिक फायदेशीर ठरेल. यश मिळवण्यासाठी आरोग्य चांगले असणे तितकेच आवश्यक आहे. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यावर भर द्या. तणाव वाढल्यास ध्यान, प्राणायाम किंवा शांत वातावरणात काही वेळ घालवा. मन शांत असेल तर निर्णयही अधिक योग्य घेतले जातील. हा महिना तुम्हाला एकच गोष्ट शिकवतो. फोकस ठेवा आणि सातत्याने पुढे जात राहा. एकाच वेळी अनेक दिशांना धावण्यापेक्षा एका स्पष्ट ध्येयावर काम करा. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. ध्येय, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही मोठ्या संधीचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, ऑगस्ट 2026 हा महिना मेष राशीसाठी अनेक सकारात्मक शक्यता घेऊन येऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात वाढ, कुटुंबात आनंद, मालमत्तेशी संबंधित सकारात्मक घडामोडी आणि मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता या महिन्यात दिसून येऊ शकते. मात्र यश टिकवण्यासाठी काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. योग्य नियोजन करा. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक शिस्त पाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मावर विश्वास ठेवा. तुमची आजची मेहनत उद्याचे यश निश्चित करू शकते. जर तुमची राशी मेष असेल तर कमेंटमध्ये जय श्री हनुमान असे नक्की लिहा. या महिन्यात तुम्ही कोणते ध्येय पूर्ण करणार आहात तेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, ग्रहगोचर आणि ज्योतिषविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. नमस्कार.